साताऱ्यापासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर वाया आणि पाचवड सीमेवर वैराटगड हा किल्ला आहे. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज याने 11व्या शतकात हा किल्ला बांधला. वैराट उर्फ विराटनगरी म्हणजेच वाई शहराचा पाठीराखा म्हणून याचे नाव वैराटगड असे पडले. गडाच्या दक्षिण बाजूला कातळात कोरीव अशी 5 पाण्याची टाकी बघायला मिळतात. त्यांना गडदा सुद्धा म्हटले जाते. कातळाची नैसर्गिक तटबंदीचे बांध यावरून किल्ल्याच्या भक्कमपणाचा अंदाज येतो. गडावर आपल्याला वैराटेश्वर महादेवाचं मंदिर बघायला मिळते आणि त्याच्याच बाजूला पाण्याची तळी बघायला मिळतात. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व मारुतीची मूर्ती बघायला मिळते. गडावरून पश्चिम बाजूला एक चोरवाड बघायला मिळते. महाराजांच्या काळात ह्या किल्ल्याचा वापर लष्कर तळ म्हणून केला जात असे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालोय वैराटगडला. गाडी तर पार्क केली इथं. आता फक्त ट्रेक बघा तुम्ही कसा आहे. आता पुढे गेलं की वळणाची वाट आहे, त्याची वर जायची. ते ना हे कडक उभा दिसतो ना लोखंडा, आणि तिथून पायऱ्याची. पलीकडे ना पायऱ्या चढायच्या अगोदर अशा पाण्याच्या गुहा येतात. अशा गुहा असतात ना पाण्याच्या गडात. एक किती 500 मीटरवर असेल, 200-300 मीटरवर असेल. एक 2-4 वरती शंकराचं एक मंदिर आहे. शंकराच्या मंदिराच्या तिथे धर्मशाळेवाणी अशी इमारत आहे. त्या इमारतीत आतमध्ये एक दत्ताचं मंदिर आहे छोटं, एका खोलीमध्ये. आता खोलीत गेलं की तुम्हाला सापडेल का अंधारी खोली उजडण्यावर. तिथं ते आबानंद महाराज, गगनगिरी महाराज तपश्चर्येला बसायचं. छोटंसं आत उतरलं की आत थोडंसं मंदिर आहे बारीक आत. बाकी काय चोरखिंडी घे वरती त्या लोकाला यायचं तिकडच्या. थँक्यू. तिथं वर पोचायचे. या अशा पायऱ्या लागतात बारक्या. आता आपण 60-60ला निघालोय वर वैराटगडला. यायला एक अर्ध्यावर पोचलोय. आणि ट्रेक तसा सोपा आहे, एवढं पण अवघड नाही आहे वर चढायला. तरी जेवढं तुम्ही सकाळी लवकर याल तेवढं तुम्हाला बरं पडेल वर चढायला, ऊन लागणार नाही. तर बघूया अजून कसं काय लागते वर. वैराटगड हा किल्ला कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने 11व्या शतकात बांधला. शिवाजी महाराजांच्या काळात याचा लष्कर तळ म्हणून वापर होत असे. शिवाजी महाराजांनी वाई जिंकल्यावर वैराटगड आणि पांडवगड यांचा साम्राज्यामध्ये समावेश केला. ब्रिटिशांनी इसवी सन 1818 मध्ये हा किल्ला काबीज केला. शिलाहार राजा भोज हा गड 1178 ते 93 या काळात बांधला. प्राचीन वैराट उर्फ विराटनगरी म्हणजेच आजच्या वाई शहराचा पाठीराखा म्हणून याचे नाव वैराटगड. शिवकाळातील हा किल्ला शिलाहारानंतर यादव, आदिलशाही, शिवशाही, मुघलशाही, पुन्हा मराठे आणि शेवटी इंग्रज असे हे इतिहासातील थांबे या गडाने अनुभवले. औरंगजेबाने इसवी सन 1699 मध्ये हा गड जिंकून घेतला. या काळातच गडाचे काहीतरी सर्जगड असेही नामकरण झाल्याचे इतिहासात सांगितले जाते. सकाळी लवकर आलं ना तेवढं बरं आहे. वातावरण पण मस्त बघायला भेटतं आणि ट्रेक पण लवकर उरकतो. फायनली ध्वजापाशी आलो आपण. आणि आपला मावळा.
आता पोचलोय ध्वजापाशी. तिथून एक साधारण अजून अर्धा तास लागेल वर चढायला. जवळच आहे. इथे दिसतो असा तो हाच तो वैराटगड. आता वरचा ट्रेक चालू करूया. आता हळूहळू ऊन लागायला सुरुवात झाली. त्यामुळे जेवढं लवकर होता होईल तेवढ्या लवकर या. परत उन्हाचा सळ भरपूर लागते. बघा आपला मावळा दमलाय. इथे बसलाय. फायनली गडावरती पोचलो. हाच तो विराट असा वैराटगड. 8:15ला निघालोय. आत्ता वाजलेत 9:45. कमीत कमी 1.25 तास. 8:15 चालू केला आपण. 1 तास तरी 1 तासाच्या वरच आलो तरी लवकर पोचलोय. आता बघूया गड कसा काय 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 बघायला भेटते आपल्याला इथे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये पुढे. तर व्हिडिओ पुढे बघत आहोत. गडाच्या दक्षिण बाजूला कातळात कोरीव अशा 5 पाण्याचे टाके आहेत. त्यांना गडदा असे बोलतात. आजूबाजूच्या परिसरात असलेली लेणी आणि इतर अवशेष पाहता या गडदा पांडवकालीन असाव्यात असं वाटतं. गडदांना स्थानिक लोक 5 पांडवांच्या नावांनी संबोधतात. गडदामधील पाणी स्वच्छ, थंडगार आणि तिन्ही ऋतूमध्ये तहान भागवण्यासाठी उपलब्ध असते. आणि वैराटेश्वर प्रतिष्ठान आणि स्थानिक लोकांच्या पुढाकाराने गडदांचे योग्य प्रकारे संवर्धन केले आहे. मगाशी इथं बसलो होतो. आता जाऊया महादरवाजाकडे. मुख्य दरवाजा. तिथून वर आपल्याला मुख्य दरवाजा बघायला मिळतो. आणि मुख्य दरवाजापासून सरळ पुढे आल्यानंतर ना आपल्याला या साईडला एक प्राचीन गुहा बघायला मिळते. चला तर मग आपण गुहा बघूयात. या आतमध्ये आहे प्राचीन गुहा. चला तर आपण आत जाऊया. आता इथे काय जर आलं ना भासते राहू दे. जास्त मोठे त्यामुळे चालूच आहे. आतमध्ये आपल्याला अशी गुहा बघायला मिळते. आतमध्ये आपल्याला बसूनच जावं लागते. तर आपण इथूनच बघूया. अत्यंत अरुंद असा मार्ग असल्याने आणि गड परिसरात तरस कोल्हे रानडुक्कर यांच्या वास्तव्यामुळे आतमध्ये जाणे टाळावे. गडदापासून पुढे चालत आल्यानंतर भव्य अशा महाद्वाराचे भग्न अवशेष दिसतात. गडाला एकापाठी एक असे 2 दरवाजे आहेत. त्यांच्या कमानी कधीच ढासळलेल्या आहेत, परंतु भोवतीच्या भिंती उंबरा अलंगांनी मात्र अजून घट्ट पाय रोवलेले आहेत. कातळाची नैसर्गिक तटबंदी आणि त्यावर अजून तटबंदीचे बांधकाम यावरून किल्ल्याच्या भक्कमपणाचा अंदाज येतो. महादरवाजाचा उंबरा आणि शेजारचे काही अवशेष सोडता इथे काहीही नाही. महादरवाजाच्या शेजारी तोफ ठेवण्यासाठी सारखी नैसर्गिक जागा आहे. सध्या तिथे तोफा नाहीत, परंतु आजूबाजूचे सौंदर्य निहाळण्यासाठी ती जागा योग्य वाटते. तिथून वाई परिसराचा नजारा काही औरच दिसतो.
महादरवाजाच्या जवळ पारेकरांच्या बिवड्यांचे आणि खोल्यांचे अवशेष दिसतात. गडाच्या महादरवाजामध्ये तर आपल्याला बघायला मिळते पाठीमागे की महादरवाजा पडलेल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळते. या अवशेषावरून आपल्याला समजलं जाते की इथे पहिला महादरवाजा असावा. साईडला बुरुज दिसत आहेत, ते पण पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत. आणि हा महादरवाजा, महादरवाजातून आतमध्ये आले की इथे बघायला मिळते आपल्याला दिवडी. चला तर मग आपण पुढे गड बघूयात. महादरवाजातून वर प्रवेश करताच थंडगार वाऱ्याच्या झुळूक अंगाला स्पर्श करते. खालून एखाद्या टोपीसारखा वाटणारा हा गड वर आल्यावर मात्र एखाद्या मैदानाप्रमाणे पुढ्यात येतो. या पठारावरच मग एक वास्तू खुणावत पुढे येते. सदर, वाडे, शिबंदीची घरे, मंदिरे अशा अनेक बांधकामांचे हे ढिगारे आणि अवशेष वर दिसतात. इथं एक तळ आहे, सध्या तळ्याला आता पाणी नाही. पुरातन दगडी गाभारा आणि नवीन बांधलेला पत्र्याचा सभामंडप असलेले हेच ते वैराटेश्वर महादेवाचे मंदिर. मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात संत अभयानंद गिरी महाराजांचं वास्तव्य होतं. अगदी 5-10 वर्षापूर्वी शेजारच्या इमारतीमध्ये अभयानंद महाराजांचे शिष्य राहत होते. मंदिराच्या सभामंडपामध्ये एका वेळेस 40-50 लोके बसू शकतात. तसेच शेजारच्या घरामध्ये 20-25 लोके राहू शकतात. वैराटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी थोडं वाकून जावं लागतं. गाभाऱ्याच्या बाहेर एक नंदी आणि कासव आहे. नंदी नुकताच तलाव साफ करताना सापडलेला आहे. मंदिराच्या सभामंडपात यज्ञ करण्यासाठी यज्ञ बनवलेला आहे. आतमध्ये सुबक असं शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं. गडावरती येण्यासाठी केलेली चढाई या प्रसन्नतेत जशी हरवून जाते समजतच नाही. आता नको जात नका. वैराटेश्वर मंदिराच्या बाजूला यमाई देवीचे मंदिर जीर्ण अवस्थेत शेवटच्या घटिका मोजत आहे. महादरवाजापासून सरळ पूर्व बाजूला चालत गेल्यानंतर अनेक तळी लागतात. ही तळी गडावरील इमारती बांधण्यासाठी जे दगड वापरले त्यासाठी खोदण्यात आली असावीत. त्याचप्रमाणे तटबंदीसाठीही याच तळ्यातील दगड वापरले असावेत. मंदिराकडे जाताना एक पार लागतो. पारावर बसून गप्पा मारून थोडे पुढे गेल्यावर एक छानसे मंदिर आढळते. मगाशी बघितलेलं पाण्याचं तळ, आता जाऊया त्या साईडला. इथं पण तळ आहे. तळी लय आहेत लागा. पाणी आहे का चांगलं पाणी.
मागाशी आपण इकडे गेलो या साईडला, आता जाऊया तिकडच्या साईडला, उजव्या साईडला. गडावर महादरवाजाच्या बाजूला एक मंदिर आहे. त्यामध्ये मारुतीची सुबक अशी मूर्ती आहे. सध्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथे उभारलं आहे. मारुती मंदिराच्या बाहेर अजून एक मारुतीची सुबक अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. कदाचित महादरवाजा पडल्यामुळे महादरवाजाच्या आजूबाजूला असलेली मूर्ती तिथे स्थानबद्ध केली असावी. पूर्व पश्चिम असा विस्तरलेला गडाचा घेर तसा फारसा मोठा नाही. अभेद्य कातळरूपी नैसर्गिक तटबंदी गडाला लाभलेली आहे आणि जिथे गरज आहे तिथे तटबंदीचे तोरण लावलेले आहे. सातारा जिल्हा गॅझेटियरमध्ये हा गड 17 फूट उंच आणि चांगला जाडजूड असल्याची नोंद आहे. बुरुज आणि तटबंदी आज ढासळली असली तरी त्याची एकेकाळीची भव्यता लक्षात येते. स्पर्शाकार फिरणाऱ्या या तटावर जागोजागी बुरुज, मार्गिरीच्या जागा, ढालकाठीची रचना, सोचकुपांची योजना आहे. गडाच्या तटातून पश्चिम अंगाने एक चोरवाट चोरपावलांनी मसवे गावा साईडला उतरते. सध्या वाट निसरडी असल्याने तिथून खाली उतरण्याची रिस्क घेऊ नये. शेजारी चोरखिंड आहे. मसोबा, लाल शिंदूर फासलेले दगड, शिवलिंग ठिकठिकाणी आढळतात. नुकतेच काही स्थानिक मुलांनी उत्खनन केले असता एक पाटा, वरवंटा, दगडी समयी उखळ, धातूचा हंडा अशा प्राचीन वस्तू सापडल्या आहेत. अजून खोदकाम केले तर गडाची रचना आणि शस्त्र वगैरे सापडू शकतात. गडाच्या पश्चिम बाजूला आणि चोरवाटेच्या वर पातळ दगडावर दोन्ही बाजूला अस्पष्ट असा शिलालेख कोरलेला आहे. शिलालेख जमिनीत गाडलेल्या चिऱ्यासारखा आहे. त्या शिलालेखाची अजून उकल झाली नाही. अशा प्रकारे आता पूर्ण गड बघून झालाय. आता निघालोय रिटर्न. परतीचा प्रवास चालू. आता जाताना खरी कसरत आहे. पूर्ण 5 वेळा पडला या वाटेने. पाय घसरण्याची शक्यता भरपूर आहे. चला आता बघूया पुढे कसं काय जातोय. गडावर जास्त असं फिरण्यासारखं काय नाहीये. 1-2-3 मंदिर आहेत आणि तळी सुद्धा तुम्हाला बघायला भेटते. काय काय तळ्यांमध्ये पाणी, काय काय तळ्यांमध्ये नाहीये पाणी. एक अर्धा ते 5 तासात पूर्ण तुमचा गड फिरून होऊ शकतो. 1 तासात चांगला व्यवस्थित 1 तास तरी कमीत कमी लागेल. आणखीन काय